वयाच्या 40व्या वर्षी भारत देशाच्या पंतप्रधान पदाचे सूत्र हाती घेऊन भारत देशाला 21व्या शतकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करणारे संगणक क्षेत्राचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। 20 ऑगस्ट हा राष्ट्रीय सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ। सद्भावना दिन म्हणजे एकमेकांच्या प्रती आदराची भावना व्यक्त करण्याचा दिवस होय। राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई या ठिकाणी झाला। राजीव गांधी हे बालवयापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे व संयमी स्वभावाचे होते। त्यांनी आपलं उच्च शिक्षण हे विदेशामध्ये पूर्ण केलं आणि त्यांचं ध्येय होतं ते म्हणजे पायलट होण्याचं। आणि ते पूर्ण करत असताना विदेशामध्ये सोनिया मायरो यांच्याशी त्यांची मैत्री झाली व त्याचं रूपांतर प्रेमात झालं आणि 25 फेब्रुवारी 1968 मध्ये त्यांचा विवाह झाला। राजकीय वसा व वारसा असताना सुद्धा त्यांना सक्रिय राजकारणामध्ये येण्याची इच्छा नव्हती। मात्र जेव्हा 1980 मध्ये संजय गांधी यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला तेव्हा इंदिरा गांधी यांना मदत करण्यासाठी म्हणून राजीव गांधी यांना परिस्थितीमुळे राजकारणामध्ये सहभाग घ्यावा लागला आणि 31 ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांना भारत देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र दुःखद परिस्थितीमध्ये म्हणजेच इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर स्वीकारावे लागले। आणि राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाचे सूत्र स्वीकारल्याच्या नंतर सर्वप्रथम भारत देशाचा दौरा केला आणि भारत देशामध्ये फिरून प्रत्येक ठिकाणच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि समस्या जाणून त्याच्यावर योग्य प्रकारची उपाययोजना त्यांनी केलेली होती। हे करत असताना राजीव गांधी यांनी पाहिलं ते म्हणजे ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टॅलेंट आहे आणि त्यांना वाव देण्यासाठी म्हणून त्यांनी 1986 मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना केली, जे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असून 6वी ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं, ज्याच्या माध्यमामधून विद्यार्थी घडतात आणि त्याचा फायदा या भारत देशाला होत आहे। लोकशाहीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये तरुणांचा सहभाग वाढावा या उद्देशानं राजीव गांधी यांनी मतदानाचं वय 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत करण्याचं काम केलं। त्याचबरोबर ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राजला बळकट करण्याचं काम केलं। इतकंच नाही तर या ठिकाणी देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली। त्याचबरोबर आर्थिक धोरणाचा योग्य प्रकारे अवलंब केला आणि शेजारी देशासोबत असणारे संबंध सुधारण्यासाठी व सौहार्दपूर्ण राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। आणि हे प्रयत्न करत असताना श्रीलंकेमध्ये असणारे लेट्टे या संघटनेकडून जो त्रास होत होता तो कमी करण्यासाठी सैन्य पाठवलं आणि याचाच परिपाक असा झाला तो म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी निवडणुकीच्या रॅलीमध्ये लेट्टे या संघटनेच्या काही व्यक्तींनी त्यांचा आत्मघात केला आणि 21 मे 1991 रोजी त्यांची हत्या करण्यामध्ये आली। राजीव गांधीची हत्या केल्यानंतर त्यांना मरणोत्तर भारत रत्न हा पुरस्कार देण्यामध्ये आला आणि राजीव गांधी यांनी केलेलं कार्य हे भारत देशासाठी हे अतिशय उपयोगी स्वरूपाचं असून त्यांच्या कार्याला शतश नमन करतो।